गोल्डमॅन रोहित पिसाळ हे आंबेडकरी अनुयायी म्हणून ओळखले जातात। त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे, परंतु सध्या त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की त्यांनी रक्ताने लिहिलेलं पत्र आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले, की ज्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे घर आहे ते घर विकत घेण्यासाठी परवानगी मिळावी। कारण की ते विकत घेण्यासाठी अनेक जाचक अटी आहेत, त्या अटीमुळे घर विकत घेता येत नाही आणि ते जे घर आहे ते पडण्याच्या स्थितीत आहे। त्यामुळे आता या रक्ताने माखलेल्या पत्राच्या बद्दल देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर आंबेडकरी अनुयायींचं देखील लक्ष लागून आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई। विषय: सातारा सदर बाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या ऐतिहासिक घरावरील निर्बंध हटवून ते समाजोपयोगी स्मारक व इकॉनॉमिक हब उभारणीसाठी खरेदीस परवानगी देण्याबाबत। महोदय, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण सातारा येथील एका साध्या पण ऐतिहासिक घरात व्यतीत केले। ती वास्तू आज केवळ एक घर नाही, तर ती लाखो वंचितांच्या स्वाभिमानाच्या संघर्षाच्या आणि प्रेरणेच्या पवित्र स्मृती आहे। आज त्या घरात एक आमने नावाची व्यक्ती वास्तव्यास असून ते घर खरेदी करण्यासाठी शासनाने काही निर्बंध व जाचक अटी घातल्या आहेत। या अटींमुळे अनेक वर्षापासून या ऐतिहासिक वारसाचा जतन करण्याचा प्रयत्न अडथळ्यात आले आहेत। महोदय, हे घर खरेदी करण्यामागचा आमचा हेतू केवळ मालमत्ता संपादन नसून तो एक सामाजिक आणि ऐतिहासिक जबाबदारीचा भाग आहे। आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने जागतिक दर्जाचं भव्य स्मारक तसंच इकॉनॉमिक हब उभं करायचं आहे, ज्यामुळे समाजातील तळागाळातील सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी निर्माण होईल। त्याचबरोबर बाबासाहेबांचा विचार, लेखन, ग्रंथ संपदा आणि त्याच्या जीवनातील आठवणी सर्वसामान्य जनतेस सहज उपलब्ध होतील। आणि विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आम्ही शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक अनुदान मागत नाही। मी स्वतः गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ आणि माझ्या सोबत असलेले काही समाजबंधू स्वखर्चाने हे घर खरेदी करून हा प्रकल्प साकार करण्याचा संकल्प करत आहे। महोदय, आज मी केवळ एक नागरिक म्हणून नव्हे तर बाबासाहेबांच्या विचारांचा निष्ठा ठेवणारा एक कृतज्ञ अनुयायी म्हणून आपल्या समोर विनंती करत आहे। ही वास्तू आमच्यासाठी दगड मातीची नाही, तर ती आमच्या अस्मितेचा श्वास आहे। आपण ही बाबासाहेबांच्या कार्याविषयी सदैव सकारात्मक भूमिका घेत आहात याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे आपण या प्रकरणात मानवी, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून शासनाने घातलेला निर्बंध व जाचक अटी हटवून हे घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ करून द्यावी, ही कळकळीची आपणास विनंती आहे। आपल्या सकारात्मक निर्णयामुळे केवळ एक वास्तू वाचणार नाही, तर इतिहास जिवंत राहील आणि भविष्यात दिशा मिळेल। आपल्याकडे निर्णयाकडे आपल्या लाखो लोकांकडे हा समाज बांधवांची आशा लागली आहे। आपण या भावनेनी आदर करून आम्हाला न्याय द्याल अशी नम्र अपेक्षा। जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद। आपला रोहित पिसाळ, एक भीम सैनिक।